नमस्कार मित्रांनो, अत्यंत महत्त्वाची अशी बातमी आहे. संजय गांधी निराधार अनुदान व श्रावणबाळ सेवानिवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांसाठी अर्थसहाय्याचे वितरण केले जाते. तर ते वितरण आता डीबीटी पोर्टल बाबत करण्यात यावे यासाठी राज्य सरकारने एक शासन निर्णय निर्गमित केला आहे. तर तुम्ही पहा इथं दिनांक 19 डिसेंबर 2024 रोजी हा शासन निर्णय निर्गमित केलेला आहे. म्हणजेच आता संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ सेवानिवृत्ती वेतन योजना या योजनेचे पैसे आता डीबीटीच्या माध्यमातून हे लाभार्थ्यांना मिळणार आहेत. म्हणजेच तुम्हाला पीएम किसान योजनेचे पैसे आणि लाडक्या बहीण योजनेचे पैसे ज्यामध्ये येतात त्यामध्येच हे पैसे आता पडणार आहेत. तर त्या संदर्भातच शासनाने हा एक शासन निर्णय निर्गमित केलेला आहे. तर तुम्ही इथं पाहू शकता की सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागांतर्गत राज्य पुरस्कृत पाहित संजय गांधी निराधार अनुदान योजना, सेवानिवृत्ती राज्य वेतन योजना आणि केंद्र पुरस्कृत संजय गांधी राष्ट्रीय दिव्यांग योजना, तसेच इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना आणि इंदिरा गांधी वृद्धपकाळ सेवानिवृत्ती योजना राबवण्याबाबत तर पहा इथं माहे डिसेंबर 2024 पासून सदर योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण हे डीबीटीच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. म्हणजेच आता हे संजय गांधी निराधार योजनेचे पैसे आणि ह्या सर्व योजनांचे पैसे आता डीबीटीच्या माध्यमातून हे मिळणार आहेत. तर तुम्ही इथं पहा शासन निर्णय क्षेत्रीय स्तरावरून दिनांक 19/12/2024 पर्यंत डीबीटी पोर्टलवर ऑन बोर्ड झालेल्या लाभार्थ्यांची संख्या तर इथं या ठिकाणी संख्या दिली आहे आणि त्या अनुषंगाने हे डीबीटी पोर्टलवर हे यांचे पैसे डीबीटी पोर्टलच्या माध्यमातून हे येणार आहेत. म्हणजे तुम्हाला तुमच्या आधार कार्डला जी बँक लिंक आहे त्या बँकेच्या आधारू हे पैसे या ठिकाणी मिळणार आहेत. तर पहा यासाठी मिळणारी रक्कम सुद्धा इथे दिलेली आहे. तर ही रक्कम या लाभार्थ्यांना येत्या काही दिवसामध्ये डिसेंबरचे आणि जानेवारीचे हे पैसे डीबीटीच्या अंतर्गत लाभार्थ्यांना मिळणार आहेत. परंतु तर इथं पहा तुम्ही ज्या बँकेचे ज्या लोकांच्या अधोक डीबीटी हे त्यांनी ऑन केलेले नाहीत त्यांच्यासाठी जो पूर्वी ज्या पद्धतीने पैसे हे या योजनेचे येत होते त्याच पद्धतीने हे पैसे त्यांना या ठिकाणी मिळणार आहेत. तर मित्रांनो तुमचे देखील संजय गांधी निराधार योजनेच्या अंतर्गत हे डीबीटी जर अजून चालू तुम्ही केले नसेल तर लवकरात लवकर चालू करून घ्या. कारण जर यासाठी तुम्हाला पहा एक सोपा मार्ग पोस्ट बँकेचं खातं खोलायचं ते तुमचं एका दिवसामध्ये लगेच खातं खोलून ऑटोमॅटिक ते डीबीटीला लिंक होतं. त्यामुळे पोस्ट बँकेचं खातं तुम्ही खोलू शकता. जर तुमचं पूर्वच डीबीटी ऑन असेल तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. त्या संदर्भात शासनाने हा एक GR काढलेला आहे. तर हे GR मध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे किंवा श्रावणबाळ सेवानिवृत्ती योजना या सर्व योजनेतील लाभार्थ्यांना पैसे आता इथून पुढे डीबीटीच्या मार्फत देण्यात येणार. तर लवकरात लवकर तुम्ही तुमचे डीबीटी हे ऑन करून घ्या. कारण हे पैसे तुम्हाला याच माध्यमातून मिळणार आहेत. जर तुम्ही आतापर्यंत जर केलं नसेल तर या 2 महिन्याचे पैसे तुम्हाला जो पूर्वी ज्याप्रमाणे पैसे मिळत होते त्याचप्रमाणे ते मिळतील. परंतु तेथून पुढे